सरकार आणि संघटनेमध्ये समन्वयासाठी भाजपने विशेष नेमणुका केलेल्या आहेत। भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यामध्ये संपर्क मंत्री नेमण्यात आलेले आहेत। भाजपचे मंत्री संपर्क मंत्री म्हणून काम पाहणार आहेत। बीडमध्ये पंकजा मुंडे तर ठाण्यामध्ये गणेश नाईक संपर्क मंत्री म्हणून नेमण्यात आलेले आहेत। सरकार आणि संघटनेमध्ये समन्वय राहावा यासाठी भाजपने विशेष नेमणुका केलेल्या आहेत। भाजपचा पालकमंत्री नसलेल्या जिल्ह्यांमध्ये संपर्क मंत्र्यांची नेमणूक करण्यात आली आहे। यामध्ये भाजपचे मंत्री संपर्क मंत्री म्हणून काम पाहणार आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री असलेल्या बीडमध्ये पंकजा मुंडे तर एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यामध्ये गणेश नाईक यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे। तर कोणत्या मंत्र्यांवर कोणत्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे पाहूयात। तर भाजपचा पालकमंत्री नाही तिथे संपर्क मंत्री नेमण्यात आलेले आहेत। बीडमध्ये पंकजा मुंडे तर ठाण्यामध्ये गणेश नाईक तर संभाजीनगरमध्ये अतुल सावे यांची संपर्क मंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। तर चंद्रकांत पाटील यांची पुण्यामध्ये, कोल्हापूरमध्ये माधुरी मिसाळ, रत्नागिरीमध्ये आशिष शेलार यांची नेमणूक झाली आहे। गिरीश महाजनांची जळगावमध्ये तर नंदुरबारमध्ये जयकुमार रावल, मंगलप्रभात लोढा यांची मुंबई शहरमध्ये संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। अशोक उईके यांची सुद्धा यवतमाळमध्ये संपर्क मंत्री म्हणून नेमणूक करण्यात आली आहे। धाराशिवमध्ये जयकुमार गोरे, मेघना बोर्डीकर यांची हिंगोलीमध्ये संपर्क मंत्री म्हणून नियुक्ती झाली आहे। आकाश फुंडकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे बुलढाणामध्ये। तर गोंदियामध्ये पंकज भोयर, राधाकृष्ण विखे पाटील यांची वाशिममध्ये नियुक्ती करण्यात आली आहे। दरम्यान भाजपप्रमाणे शिवसेना सुद्धा जिथे शिवसेनेचे पालकमंत्री नाहीत तिथे संपर्क मंत्र्यांची नेमणूक करणार असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते तसंच सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेली आहे। जिल्ह्यांमध्ये आपल्याला पालकमंत्री देता आले नाहीत तर आपल्या काही मंत्र्यांना त्या जिल्ह्यांमध्ये संपर्क मंत्री म्हणून, कारण अनेक वेळा मग त्या जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांचं म्हणणं असतं की बाबा आता आम्ही पहिला संपर्क कोणाशी करायचा, तर त्याकरता आपण हे संपर्क मंत्री दिलेले आहेत की ज्यांच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यांमध्ये भाजपचा पालकमंत्री नाही त्या जिल्ह्यातले कार्यकर्ते त्या संपर्क मंत्र्याच्या माध्यमातून आपले जे काही म्हणणं असेल, काही आपल्याला काम करून घ्यायचे असतील, काही जनतेच्या समस्या मांडायच्या असतील, जनतेचे काही विषय सोडवायचे असतील तर ते विषय आपल्याला त्या माध्यमातून निश्चितपणे सोडवता येतील। निश्चित केले पाहिजेत, तीच भूमिका आमची पण आहे। आमचे ज्या ठिकाणी पालकमंत्री नाही त्या ठिकाणी आमचे संपर्क मंत्री असतील आणि यामुळे दोन्ही पक्षामध्ये असलेला एकापा आणखीन दिसून येईल आणि काम वगैरे वाढेल, म्हणून त्याचं आम्ही सुद्धा स्वागत करतो।